तथागत गौतम बुद्धांना त्रिवार वंदन. आणि तसंच ज्या ज्या महामानवांनी आपल्याला विषमतेचं भान आणून दिलं, जिथे माणुसकी नाकारली जात असेल तिथे संघर्ष केला पाहिजे याची शिकवण दिली आणि समतेची, माणुसकीची, करुणेची मूल्य आपल्यामध्ये रुजवली, अशा सगळ्या महामानवांना माझं अभिवादन. आजच्या राहुल नगर इथे जी काही लोकसभा आणि विधानसभा या दोन्हीची निवडणूक आत्ता चालू आहे, त्याचे लोकसभेचे उमेदवार अविनाशजी भोसीकर आणि तसेच दक्षिण नांदेडचे आपले उमेदवार फारुखभाई अहमद या दोघांची आपली आत्ता प्रचारसभा चालू आहे. आणि अत्यंत ताकदीने आपण आपले दोन्ही उमेदवार इथून निवडून पाठवायचे. ते पाठवाल याचं मला आज राहुल नगरकडनं आश्वासन हवं आहे. देणार? मी काहीतरी मागते तुमच्याकडे. आपल्या दोन्ही उमेदवारांना लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये बघायचंय, जिद्दीने बघायचंय. एकही आपलं मत दुसऱ्या पक्षाकडे न जाणं ही माझ्या मते आत्तापर्यंत दलित चळवळीमध्ये ज्या ज्या युवकांनी, ज्या ज्या कार्यकर्त्यांनी स्वतःचा जीव गमावला आहे त्या सगळ्यांना असलेली आपली श्रद्धांजली होणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे पोंढरा गावामध्ये अक्षयची हत्या का झाली, काय कारण होतं त्याच्यामागे? पोंढार गावामध्ये अक्षयची हत्या का झाली, त्याचं काय कारण होतं? त्यांनी भीम जयंती साजरी केली होती. ज्या मतदारसंघामध्ये भीम जयंती साजरी करणं ही इथले प्रस्थापित लोक गुन्हा समजतात आणि एखादा गुन्हा केल्यासारखी त्याची हत्या केली जाते, त्याचा आपल्याला बदला घ्यायचा असेल, या प्रस्थापित लोकांना धडा शिकवायचा असेल तर आत्ता आपले या विरुद्ध इथे विधानसभेत असलेले दोन्ही उमेदवार आपल्याला घरी परत पाठवायचे. हीच खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की आपण अक्षयला वाहिलेली श्रद्धांजली असणार आहे, त्याच्या एका अर्थाने त्याच्या हत्येचा झालेला बदला घेणार आहोत. आता भीम जयंती साजरी करणं हा गुन्हा वाटणं इतकं त्याच्यासाठी गंभीर काय आहे? भीम जयंती तर आपण दरवर्षीच साजरी करतो, पण एखाद्या गावामध्ये जिथे भीम जयंती साजरी होत नसते तिथे जेव्हा एखादा युवक भीम जयंती साजरी करण्याचा आग्रह धरतो, अट्टाहास करतो, त्याच्यासाठी प्रस्थापितांच्या विरोधात जायची तयारी दर्शवतो, तिथे कुठेतरी त्यांनी प्रस्थापितांना आव्हान दिलेलं असतं. तिथे कुठेतरी ते घाबरलेले असतात. त्यांना कुठेतरी या भीम जयंतीतनं एक संदेश दिलेला असतो की ह्याच्या पुढे तुमची मुजोरी, तुमची जबरदस्ती, तुमचं वर्चस्व आम्ही खपवून घेतलं जाणार नाही. तर बाबासाहेबांनी ज्या संविधानाचा मार्ग आम्हाला दाखवला, आम्हाला आमचे हक्क दिले, आम्हाला इथल्या संपूर्ण जातीवादी व्यवस्थेपासून लढायला शिकवलं, ती झुगारून द्यायला शिकवलं, ती व्यवस्था आम्ही इथे आमच्या गावामध्ये आणणार आहोत हे सांगितलेलं विधान असतं आणि हे त्यांनी दिलेल्या प्रस्थापितांना आव्हान असतं. आणि ह्या आव्हानाला खरं म्हणजे लोक घाबरतात. नुसती भीम जयंती काही एक सण नसतो, तर भीम जयंती ही इथल्या व्यवस्थेला दिलेलं आव्हान असतं. आम्ही ह्याच्यापुढे तुमची मुजोरी सहन करणार नाही हे त्यांना सांगितलेलं असतं आणि त्याला खरं म्हणजे इथली लोक घाबरतात. आणि म्हणूनच एका माणसाच्या सांगण्यावरनं अक्षयची हत्या होते. ते हत्येची माणसं, हत्या करणारी माणसं ज्या माणसाची असतात ते दुसऱ्याच एका माणसाच्या घरामध्ये जाऊन किंवा कार्यालयामध्ये जाऊन आश्रित घेतात. आणि ही दोन्ही माणसं आज आपल्यासमोर एका अर्थाने आपल्याला वर्चस्व दाखवायला त्यांच्या समोर उभे असतात. आपण सगळेजण वकील नाही हे आपल्याला माहिती आहे, पण आपल्याला एक गोष्ट कळते की गुन्हा करणारा माणूस जेवढा गुन्हेगार असतो तेवढाच गुन्हेगार हा गुन्हेगाराला पाठीशी घालणारी माणसं पण असतात. त्यामुळे आज माझ्या दृष्टीने इथे असलेले दोन्ही उमेदवार बोंढारकर आणि आणि मोहन हंबर्डे हे दोन्हीही लोक अक्षयचे गुन्हेगार आहेत आणि त्या गुन्हेगारांना
कायदा शिक्षा करत नसेल तर आपण त्यांना आज मतपेटीच्या द्वारे दाखवून देणार आहोत की इथली नांदेड दक्षिणमधली सर्व जनता आजही एका अर्थाने अक्षयच्या पाठीमागे उभी आहे आणि ह्या लोकांची मुजोरी कुठल्याही पद्धतीने सहन करून घेतली जाणार नाही आहे. आपण आहोत बरोबर अक्षयच्या. हे माझं केवळ राहुल नगरच्या लोकांना सांगणं नाही आहे. राहुल नगरमधलं 100% मतदान कायम वंचित बहुजन आघाडीलाच होतं. हे 2019च्या विधानसभेमध्ये आपल्याला दिसलंय, 2019च्या लोकसभेमध्ये दिसलंय, आता 2024च्या लोकसभेला पण दिसलेलं आहे. पण माझी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे, आपले परिचयाचे लोक, आपले मित्रमंडळी, आपल्याबरोबर काम करणारी लोक ही काही फक्त सगळी राहुल नगरमध्ये असतात का? असतात नाही, ती सगळीकडे पसरलेली असतात. आज आपण जो इथे निर्धार केलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत वंचितांची मतं ही वंचित बहुजन आघाडीलाच जातील, हा निर्धार राहुल नगरच्या बाहेर इतर सुद्धा आपल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. मलाच तुमच्यासमोर काही गोष्टी मांडायच्या आहेत. या राहुल नगरला फक्त राहुल नगरसाठी नाही आहेत, त्या राहुल नगरच्या खूप पलीकडे जाणार आहेत. कारण ह्या गोष्टी तुमच्यासमोर मांडणं हा तुमचा अपमान आहे, तो मी करणार नाही. पण मला खात्री आहे की आत्ता चाललेल्या सभा सगळीकडे कुठे ना कुठेतरी लाईव्ह होत असतात. त्यामुळे तुमच्या सभेच्या माध्यमातून मी इतर मतदारांपर्यंत पण पोचते आहे. आत्ता 2024च्या निवडणुकामध्ये संविधान वाचवायचं असेल तर महाविकास आघाडीत संविधान वाचवू शकते असा नारा लगवत मोठ्या प्रमाणामध्ये महाविकास आघाडीने एक महाराष्ट्र पेटवला. इथली प्रस्थापित माध्यमं त्यांच्या हातात होती. आपल्याच समाजातले बुद्धिभेद केलेले, पेरोलवर घेतलेले अनेक विचारवंत त्यांच्याबरोबर होते, जे आपल्याच समाजाचे होते. पण त्यांनी कधीच बाबासाहेबांच्या स्वायत्त राजकारणाबद्दल, बाळासाहेबांच्या स्वायत्त राजकारणाबद्दल भूमिका घेतली नाही. तर ते कायम काँग्रेस धार्जिणेच राहिले. काँग्रेसकडनं, राष्ट्रवादीकडनं एखादी पद भेटलं, त्यांच्या संस्थेवरती नेमणुका केल्या गेल्या, कुठेतरी एखादं बक्षीस मिळालं, कुठल्या तरी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मिळालं, याच्यावरती खुश राहून त्यांच्यासाठी काम करणारे अनेक बुद्धिजीवी हुशार माणसं आपल्याकडे आहेत. त्यांनीसुद्धा काँग्रेस आणि महाविकास आघाडीची रिगोडली. तुमच्या लक्षात असेल तर 26 नोव्हेंबरला 2023च्या 26 नोव्हेंबरला आपण मुंबईच्या मैदानावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये संविधान रॅली घेतली होती. पाहिलेत सगळ्यांनी फोटो? संपूर्ण शिवाजी पार्क मुंबईचा त्याच्यामध्ये भरून गेलेला होता. तोपर्यंत एकाही महाविकास आघाडीच्या नेत्याच्या तोंडामध्ये संविधानाचा शब्द नव्हता. त्यांनी ती आपली रॅली पाहिली आणि त्यांना कळलं की इथल्या सगळ्या दलित समूहाच्या बाबतीत, इथल्या सगळ्या बौद्ध समूहाच्या बाबतीत, इथे वंचित बहुजन सगळ्या वंचितांच्या बाबतीमध्ये संविधान हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. संविधान वाचवण्याकरता ते काहीही करायला तयार आहेत. आणि तिथून पुढे त्यांनी संविधान वाचण्यासाठी महाविकास आघाडीच्या मागे जा हा दोषा लावला. बरोबर आहे, आपण गेलो नाही, पण बाकी लोक गेली की नाही महाविकास आघाडीकडे? हो का नाही? राहुल नगर मधली नाही गेली, बाकीची गेली ना. त्याच्याशिवाय आपलं मतं एवढी कमी होणं आणि महाविकास आघाडीची एवढी मतं वाढणं झालीच नसतं. आता तुम्ही मला सांगा, 24च्या एप्रिलमध्ये संविधान वाचवण्याकरता म्हणून काँग्रेसला मतं दिली. त्याच्यानंतर मागच्या एका महिन्यामध्ये आरक्षणाच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आला. किती लोकांनी या सुप्रीम कोर्टाच्या निकालाबद्दल ऐकलंय? हात वर करा. वर्गीकरण, बरोबर. आणि दुसरा मुद्दा कुठला होता? क्रीमी लेयर. हे दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत आरक्षणाच्या संदर्भामध्ये. आता आरक्षणाच्या संदर्भामध्ये वर्गीकरणाचा जो मुद्दा आहे त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे की जेवढ्या केवढ्या SC म्हणजे अनुसूचित जाती, याच्यामध्ये जेवढ्या केवढ्या जाती येतील त्या प्रत्येकाला त्यातल्या वाटा जागू द्या.
हा मुद्दा महत्त्वाचा काय आहे? हा महत्त्वाचा मुद्दा अशामध्ये आहे की मुळामध्ये संविधानामध्ये कुठेही अशा तऱ्हेची अनुसूचित जातींची वर्गवारी किंवा आदिवासी जमातींची वर्गवारी ही कुठेही संविधानामध्ये सुचवलेली नाही. जे जे पूर्वाश्रमी अस्पृश्य होते त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये घातलेलं आहे आणि त्या सगळ्यांसाठी इथे असलेलं आरक्षण लागू आहे. त्याच्यामुळे मुळात सुप्रीम कोर्टाने असं जजमेंट देणं हेच संविधानाच्या विचारांचे सुसंगत नाही आहे. कुठेतरी संविधानाचा विचार इथे मध्ये खोडून काढला जातोय. हे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलं, मान्य की हे सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं, ह्याच्यासाठी हे सरकार, ह्याच्यासाठी कुठल्याच सरकारला आपण दोषी धरू शकत नाही. हे एक वेळ तांत्रिकदृष्ट्या आपण मान्य केलं. पण ह्याची अंमलबजावणी करू असं पहिल्या कुठल्या 2 राज्यांनी म्हटलं? आपण बातम्या वाचतो ना सगळे. बाबासाहेबांनी आपल्याला का दीक्षा दिली? फक्त रविवारी वंदना करायला दीक्षा दिली का प्रबुद्ध होण्यासाठी दीक्षा दिली? बाबासाहेबांची अपेक्षा काय होती? आपण प्रबुद्ध व्हावं ही अपेक्षा होती. आपण वाचावं, इथलं समाजकारण, इथलं राजकारण समजून घ्यावं आणि आपल्या समाजाच्या हिताचे निर्णय आपण घ्यावेत, आपल्या समाजाच्या हिताचं राजकारण आपण करावं, ही बाबासाहेबांची त्याच्यात कल्पना होती. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट लागू करू म्हणणारी पहिली 2 राज्य होती तेलंगणा आणि कर्नाटक. ही दोन्ही राज्य आपल्या बॉर्डरला आहेत. ह्या 2 राज्यांमध्ये आत्ता कोणाचं सरकार आहे? काँग्रेसचं सरकार आहे. हे इथे बसलेल्या सगळ्यांना माहिती आहे का? हो का नाही? जरा भूक लागली आहे का सगळ्यांना? जरा काहीच उत्तरं येत नाही आहेत. मला तर विठ्ठलदादांनी सांगितलं होतं की राहुल नगरचे सगळे नागरिक आहेत, त्यातला प्रत्येकजण आंबेडकरी योद्धा आहे आणि मला तर खणखणीतपणे हो नाही पण ऐकू येईना झालंय. हो म्हणा किंवा नाही म्हणा, तोंडातलं खणखणीत आवाज तर काढा. आपली बुलंद तोफ आपल्याला विधानसभेत गाजवायची आहे की नाही? बहुजनांचा आवाज लोकसभेत पाठवायचा आहे की नाही? मग आत्ताची येणारी निवडणूक महत्त्वाची आहे. दुसरा सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय होता? दुसरा सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता तो म्हणजे क्रीमी लेअरचा, जो ओबीसींच्या बाबतीत आधीपासून लागू आहे. तो ओबीसींच्या बाबतीत आधीपासून लागू असला तरी अख्ख्या भारतामध्ये वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष असा आहे की ज्यांनी क्रीमी लेअरची अट काढून टाका अशी मागणी सातत्याने लावून धरली आहे. ही क्रीमी लेअरची अट काय आहे? क्रीमी लेअरची अट अशी आहे की एखाद्या घरामध्ये सुबत्ता असेल, म्हणजे एखाद्या घरामध्ये त्या मुलाचे किंवा मुलीचे आईवडील हे जर डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, वकील असतील, आर्किटेक्ट असतील, क्लास 1 ऑफिसर असतील किंवा ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावरती जमीन जुमला असेल, अशा लोकांना, अशा घरातल्या मुलांना आरक्षण मिळणार नाही. आता तुम्ही मला एक सांगा, एखाद्या कॉलेजमध्ये कोणीतरी इंटरव्ह्यूला गेलं, मुलगा इंटरव्ह्यूला गेला, तो जेव्हा इंटरव्ह्यू देतो आणि तो दलित असतो त्यावेळेला त्याच्या घरातली सुबत्ता बघितली जाते का जात बघितली जाते? तिथली व्यवस्थापन हे जर संपूर्णपणे प्रस्थापित समाजाचं असेल तर तिथे अरे या मुलाचे डॉक्टर आहेत, याला आपल्याकडे नोकरी द्यायला हरकत नाही प्राध्यापकाची, असा विचार केला जातो की अरे बौद्धाचं पोरग आहे, याला कशाला आपल्याकडे घ्यायचं, हा विचार केला जातो. काय विचार केला जातो? जातीचा विचार केला जातो ना. त्यामुळे जेव्हा आपल्या विकासाची संधी ही जातीमुळे हिरावून घेतली जात असते त्यावेळेला तिथे क्रीमी लेअरचं तत्व लागू नाही, ही भूमिका कायम वंचित बहुजन आघाडीने घेतलेली आहे. ओबीसींच्यासाठी असलेल्या क्रीमी लेअरचं तत्व सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटने अजून खिळखिळीत करून टाकलंय. म्हणजे ज्या घरामध्ये एका माणसाला आरक्षणाचा लाभ मिळालेला आहे त्या घरामध्ये बाकीच्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या घरामध्ये एखाद्या बाईला जिल्हा परिषदेच्या शिक्षिकेची नोकरी मिळाली असेल तर तिच्या मुलांना मेडिकल इंजिनिअरिंगला आरक्षण मिळणार नाही. हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. तो लागू कोण करणार आहे? तेलंगणा आणि कर्नाटकाचं काँग्रेसचं सरकार. म्हणजे उद्या इथे महाविकास आघाडी सत्तेमध्ये आली तर काय होणार?
सुप्रीम कोर्टाचं निर्णय इथे लागू करणार. मग इथे माझ्यासमोर जी अनेक मुलं बसलेली आहेत, जी शिकतायत आत्ता, त्यांच्या आरक्षणाचं काय होणार? संपलं आरक्षण. मग काय आपल्याला नको आहे ना आरक्षण? नकोच आहे ना. मग जरा खणखणीत पाहिजे म्हणा की. विठ्ठल दादा तुम्ही काय सांगितलं ते खरं नाही बरं का. राहुल नगरच्या लोकांच्या बद्दलचं काय आवाज नाही फुटत त्यांच्या तोंडून. पाहिजे म्हणा पाहिजे. मग आता जर आपल्याला हे कळतंय की आपल्याला संविधानाने दिलेले अधिकार, आपल्याला संविधानाने दिलेल्या सवलती आपल्याला टिकवून ठेवायच्या आहेत, तर आत्ता आपल्याला ठामपणाने वंचित बहुजन आघाडीच्याच पाठीमागे उभं राहावं लागेल. आपल्यावरती अत्याचार करणारे, आपलं आरक्षण काढून घेणारे सगळी लोक इथनं परत पाठवली पाहिजेत. हा निर्धार आजच्या सभेमध्ये आपण करण्याची गरज आहे. आणि तो केवळ निर्धार आपण इथे करून थांबायचं नाही आहे, तर आपल्या फेसबुक पेजवरती, आपल्या व्हॉट्सअपवरती, जिथे जिथे कामानिमित्त आपला वेगवेगळ्या लोकांशी संपर्क येतो त्यांच्यापर्यंत हा विचार आपल्याला पोचवायचा आहे. तुम्ही अनेक लोकांचा इथे आमदार म्हणून अनुभव घेतलेला आहे. जेव्हा कुठलीही घटना घडते, अत्याचाराची घटना असेल, दलित वस्तीमध्ये एखादा होत असेल, वस्तीचा विकास होत नसेल, गावातल्या शहरातल्या वस्त्यांचा विकास होत नसेल, या सगळ्या ठिकाणी ठामपणाने उभं राहणारा आपला एकमेव आवाज आहे तो फारुख अहमद सरांचा आहे. आता हे का महत्त्वाचं आहे? जरी ह्यातले काही मुद्दे हे जरी महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये येत असले तरीसुद्धा याच्यासाठी येणारा निधी हा राज्य शासनाकडनं येत असतो. त्यामुळे आपल्या विकासासाठी लागणारा निधी हा आपल्याला जर मिळवायचा असेल तर आज विधानसभेमध्ये आपला आवाज असण्याची गरज आहे. दलित असतील, OBC असतील, मुस्लिम असतील, जे जे वंचित समूह आहेत त्या वंचितांच्यासाठीची धोरणं ही वंचितांच्या हिताची आखली जायला हवी असतील, तर त्याच्यासाठी आपला आवाज लोकसभेमध्ये असण्याची गरज आहे. आत्ता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या संदर्भात सगळ्यात महत्त्वाची भूमिका काही कोणाची असेल तर ती प्रत्येक राज्य सरकारची आहे आणि ती केंद्र सरकारची सुद्धा आहे. आणि त्या दोन्ही ठिकाणी आपला आवाज पोचवण्याची गरज आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की एक 7-8 दिवसापूर्वीच बाळासाहेबांची अचानक अँजिओप्लास्टी करायला लागली. 4 तारखेपासून बाळासाहेबांचा झंझावती दौरा संपूर्ण महाराष्ट्रभर ठरलेला होता. दुर्दैवाने त्यांच्या आजारपणामुळे तो थांबवावा लागला. तरीसुद्धा मागचे 3 दिवस बाळासाहेब सतत मागे लागले होते. अंजू डॉक्टरांना फोन कर, मला 9 तारखेपासून दौरा सुरू करायचा आहे. डॉक्टरांना फोन कर, 9 तारखेपासून मला दौरा सुरू करायचा आहे. शेवटी मी डॉक्टरांना फोन केला. त्यांना म्हटलं तुम्ही सांगाल त्या अटी आम्ही पाळू, पण आता त्यांना घरात ठेवणं शक्य नाही आहे आणि ते आजपासून वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराला कालपासून बाहेर पडलेत. 17 तारखेला नांदेडमध्ये बाळासाहेबांची सभा आहे. आता त्यांच्या प्रकृतीमुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांची सभा होणं शक्य नाही आहे, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकच सभा त्यांची होऊ शकते आणि ते सुद्धा 32च्या 32 जिल्हे कव्हर करणं शक्य नाही आहे. त्यामुळे आपल्या सगळ्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये बाळासाहेबांची जिल्ह्यामध्ये एक सभा होईल, पण ती सभा इतकी दणदणीत झाली पाहिजे की संपूर्ण महाराष्ट्र त्या सभेने हलला पाहिजे आणि त्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. इथे झालेली सभा आपण लाईव्ह करणार आहोत, ती अगदी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा त्याचा आवाज उमटला पाहिजे आणि लोकांना हे कळलं पाहिजे की वंचित बहुजन आघाडी 19पेक्षा जास्ती ताकदीने आत्ता मैदानामध्ये आहे. आणि नांदेड हा कायम भारी बहुजन महासंघाचा बालेकिल्ला होता आणि आता तो वंचितचाच बालेकिल्ला असणार आहे. ह्या आपण 20 तारखेच्या मतदानातनं आणि 23 तारखेला ना निकाल 23च्या निकालातनं आपण सिद्ध करून देणार आहोत. ही जिद्द बाळगायची, सभा प्रचंड मोठी करणार. बरं आता मला सांगा, ही निवडणूक कोणाची आहे? आपली, आपल्या प्रत्येकाची, वंचित बहुजन आघाडीची. फक्त फारुखबाईंची आहे का? फक्त अविनाश भोसेकरांची आहे का? फक्त शिवानंद रांगळेंची आहे का? किंवा बाकीच्या उमेदवारांची आहे का? नाही. आपल्या घरचं लग्न असलं तर आपण आमंत्रणाची वाट बघतो का? नाही बघत ना.
मग 17 तारखेच्या सभेला मला कोणाकडनंही गाड्यांची व्यवस्था झाली नाही, आम्हाला निरोपच आला नाही, काही झालं नाही, आम्हाला कळलंच नाही, ही कोणीही तक्रार करायची नाही आहे. पाहिजे असेल तर आत्ता हे त्या सभेचा अवतार आहे असं समजा. पण आपण आपल्या स्वतःच्या ताकदीवरती गवड्या गाडे मोटरसायकली काढून प्रचंड मोठ्या संख्येने आपण 17 तारखेला शक्ती प्रदर्शन करायचंय. नियोजन होईल. माझी युवक आघाडीला विनंती आहे की वेगवेगळ्या तालुक्यातनं तुम्हाला जर झेंडे लावून मोटरबाईक रॅली काढता आली तर ती त्याच्यामध्ये काढा. तुम्हाला एक फायदा त्याच्यामध्ये असा आहे की बाळासाहेबांच्या सभेच्या तयारीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या उमेदवाराच्या खर्चात पडत नाहीत, त्या केंद्रीय कार्यालयाकडे जातात. त्यामुळे त्याची काळजी न करता वेगवेगळ्या ठिकाणाहून मोटरसायकल रॅली काढून गाजत वाजत सभेला येणं आणि अख्ख्या महाराष्ट्राला धसका बसेल अशा पद्धतीने 17 तारखेची सभा आपण प्रचंड मोठी यशस्वी करून दाखवायची आहे. ती बहुधा बाळासाहेबांची या कार्यकाळातली मोठी जाहीर सभा असेल. 18 तारखेला 2-3 सभा आहेत, पण त्या छोटेखानी सभा आहेत. त्यामुळे प्रचंड मोठी सभा ही नांदेडची 17 तारखेला होणार आहे, पण त्याचा आवाज गोंदियापासून सिंधुदुर्गपर्यंत गाजला पाहिजे आणि ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. करणार आपण सभा यशस्वी. जय भीम, जय भारत.